हॅलो 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 अबुस्पोर्टचे जे स्वयंसेवक आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, कृपया आपण सीमा रेषेजवळ थांबायचं आहे. अबुस्पोर्ट्स खाडी या स्पर्धेचे आमचे वन मॅन शो विकेशेट मात्रे यांच्याकडून आदेश आलेला आहे की आपण अबुस्पोर्ट खाडी संघाचे जे स्वयंसेवक आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, आपण सीमारेषेवर तैनात राहायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे आपण, कारण अंतिम सामना आहे. अजय तांगडे आपण एक 2 मिनिटासाठी आपण संपर्क साधायचा आहे. So welcome निशान पाटील इन कॉमेंट्री बॉक्स. आज माझ्यासोबत समालोचक कक्षामध्ये निशान पाटील, त्याचबरोबर संदेश पाटील भिवंडीकर आणि सुभाष धुमाळ, त्याचबरोबर एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडी. आपल्या सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण अतिशय चांगल्या प्रकारे रंग आपण भरलेल्या स्पर्धेमध्ये समालोचनाच्या माध्यमातून आणि जयेश तांगडे अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेलं आहे. तर मेगा फिनाले अंतिम सामना. जाऊया आपण मैदानावर. नील एंटरप्राइजेस टेंबावली विरुद्ध जय बजरंग गोरसे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, कंप्लीट टीम आहेत, मातब्बर संघ आहेत. नाणेफेक जिंकून जय बजरंग गोरसे संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंचांना फक्त विनंती असणार आहे की जेव्हा मान्यवरांचं स्वागत सन्मान होईल तेव्हा फक्त आपण सामना 1-2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. जेव्हा स्वागत सन्मान होत असेल तेव्हाच ही विनंती असणार आहे. तर जाऊया आपण मैदानावर. सामना सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन येतोय संघाचा कर्णधार ऋषी आणि सलामीची उडी मैदानावर. सूरज आणि स्विच इट. जबरदस्त फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय स्क्वेअरिश थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. निशाण आपण बघितलं, शॉर्ट बॉल होता, आखूट टेपाचा चेंडू होता, भरपूर वेळ होता सूरजकडे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि स्विच इट, मी तर म्हणे स्विच इट
अति सुंदरचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू स्क्वेरिश थर्ड मॅन सी मार्शीच्या पलीकडे गेलेला आहे. चौकाराने खातं उघडतोय जय बजरंग गोरसे संघ. कृषी राईट आर्म ओव्हर द विकेट शफल क्रॉस झालेला आहे. इम्प्रोवाइज फटका चेंडू हवेत आहे आणि याच बरोबर सूरज केणे याची खेळी संपुष्टात. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला 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 उचित पाटील घेऊन आला पाल्या मामा तागबनचा युवा नेता आला पाल्या मामा तागबन. पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे तो. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे शफल क्रॉस झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर गेला होता. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि मात्र शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र संघ कर्णधार नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा कर्णधार रुसी यांनी मिळवून दिलेली आहे. 4 या धावसंख्येवर बाद झाले सूरज आणि सूरज बाद झाल्याबरोबर फलंदाजीसाठी येतोय अक्षय येतोय. संघाचा कर्णधार आहे अक्षय भोईर. आता मात्र संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करण्यासाठी सुद्धा जय बजरंग गोरसे संघाचा कर्णधार अक्षय भोईर नॉन स्ट्रायकरला उभा आहे. संकेत रुसी शॉर्ट रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू आहे आणि भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे आणि ह्याच बरोबर डीप मिड विकेटला एक चांगला झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. फुल टॉस चेंडू होता आणि सहजगत्या भिरकावून दिलं होतं मात्र टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का आणि आता मात्र हॅट्रिक वर आहे रुसी. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. म्हणूनच क्रिकेटला म्हणतात अनिश्चिततेचा खेळ. पहिल्या चेंडूवर स्विचचा चौकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. आता मात्र हॅट्रिक वर आहे रुसी. हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय आणि फलंदाजीसाठी येतोय कपिल केने. लसित मलिंगा भिवंडी पण मात्र हा कपिल केने अष्टपैलू खेळाडू आहे. लसित मलिंगा हा गोलंदाज आहे. रुसी हा चेंडूमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 5. 2 बाद 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 2 बाद 5. मित्रांनो आपण पाहतात मेगा फिनाले अंतिम सामना जय बजरंग गोरसे विरुद्ध नील एंटरप्राइजेस टेंबवली. स्वराज्य चषक 2020 हा अंतिम सामना. याला मात्र ड्राईव्ह केला चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये. थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते संकेत मात्रे आपलं खातं उघडतोय आणि धावसंख्या वाढते 6. 2 बाद 6. सूरजाने एक चौकार मारला होता त्यानंतर मात्र बाद झाला होता आणि त्यानंतर पाठोपाठ अक्षय बाद झाला होता. खेळतोय तो संकेत आणि कपिल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जवळपास 8 ते 9 स्थानापर्यंत फलंदाजी करणारे उत्कृष्ट फलंदाजी करणारे फलंदाज आहेत जय बजरंग गोरसे संघाकडे. रुसी यावेळेला मात्र एक चांगला चेंडू यष्टीचित करण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते निशान कारण पॉवर प्ले मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी हाताळते रुसी. नक्कीच चांगली गोलंदाजी केले. स्वतः कर्णधार आहे टेंबोली संघाचा आणि यावेळेस मात्र रोखून ठेवलंय जय बजरंग गोरसे संघाचा. आपण विचार केला सुरुवातीला सूरज केणे या फलंदाजाला बाद केला तदनंतर अक्षय याला देखील बाद केलं या गोलंदाजानं. तर नक्कीच चांगली गोलंदाजी झाली या महत्वपूर्ण सामन्यामध्ये या गोलंदाजाची. रुसी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शॉर्ट रन अप फुल टॉस चेंडू आहे आणि झेल जीवनदान मिळतोय.
नक्कीच हा झेल घेतला असता तर जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकला असता गोडसे संघावर. षटक पूर्ण होत आहे आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 8. मित्रांनो आम्ही वळतोय स्वागत आणि सन्मानाकडे. सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे मित्रांनो आमचे आधारस्तंभ, लोकनेते, सर्वांचे लाडके नेते, ग्रामीण सम्राट, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळामामा यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे वन मॅन शो विकेश म्हात्रे यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो गुंदाली गावचे माजी सरपंच सन्माननीय विलासजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान विकेश म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विलासजी पाटील हे माजी सरपंच आहेत गुंदाली गावचे, त्यांचे स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. सो बॅक टू क्रिकेट नाव. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. प्रत्येक येतोय दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी बघायला मिळते गोलंदाजीद्वारा ऋषीद्वारा, संघाचा कर्णधार ऋषी. प्रतीक यावेळेला मात्र एक चांगला चेंडू अपील केलं जाते. कॉर्ड बेंचचं जोरदार अपील केलं जात आहे. जोरदार अपील केलं जात आहे. पण मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास कमी. पण अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलं होतं, पूर्णपणे चकित केलं होतं. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 8. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. नक्कीच व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज माझे परम मित्र सिद्दीकजी बाबे यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. दोन्ही संघाने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. याला फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय मिडलवरनं डीप मिडलला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय अल्ताफ शेख. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर त्यानंतर मात्र धावसंख्या कुठेतरी थांबलेली आहे. धावसंख्येला खीळ बसलेली आहे. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. निशाण आपण पाहतोय. तर नक्कीच चांगली गोलंदाजी होते टेंबोली संघाच्या माध्यमातून. आणि काय चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज प्रतीक. राईट आर्म याला मात्र लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 उचित पाटील घेऊन आला. पाल्या मामा तागेबमता युवा नेता आला. पाल्या मामा तागेबमता युवा नेता आला. पाल्या मामा तागेबमता युवा नेता आला. पाल्या मामा तागेबमता. दोन्ही लढवय्ये संघ आहेत, मातब्बर संघ आहेत. त्यामुळे सहजासहजी कुठलाही संघ हार मानायला तयार होणार नाही. निशान पाटील 15 धावा झाल्यात. षटकार मारला तर आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार कपिल याच्या बॅटमध्ये निघालेला. पुन्हा एकदा प्रतीक. स्विच हिटचा फटका. चेंडू हवेत आहे आणि मग झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठेवू शकतोय. मात्र कपिल क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. 2 धावा मिळतात आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. 2 फलंदाज बाद झाल्यात. आज सूरज केने फार काही खेळू शकलेला नव्हता. चौकार मारल्यानंतर बाद झाला होता. त्यानंतर अक्षय हा
बाद झाला, 2 फलंदाज बाद. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. 2 बाद 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. एक मात्र आहे निशान. 40+ धावसंख्या जर झाली तर मात्र बॅट आणि बॉलचा संघर्ष नक्कीच बघायला मिळेल. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी मार्गस व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करतोय. धावसंख्या 17. यावर मात्र ड्राईव्ह केलेला एक ताकदवर फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. रॉंग अँड थ्रो. चुकीच्या ठिकाणी थ्रो आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. काय फटका खेळला होता, काय क्षेत्ररक्षण केलं होतं निशांत पाटील. तर नक्कीच अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह होता. क्रिकेटच्या पुस्तकातील नेत्रदीपक फटका होता आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील झालंय. आणि बघितलं 2 धावा अतिशय सुंदररित्या कंप्लीट देखील केल्या गेल्या आणि या 2 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकलंय. धावप्रकार धावा झाले त्या 2 बाद 19 धावा. धोनीचा अंदाज बघायला मिळतो या फटक्यामध्ये. हेलिकॉप्टर ड्राईव्ह. फटका चांगला होता, ताकदी झोकली होती, मात्र प्लेसमेंट चांगलं होतं कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता. प्रतीक राईट आर्म. पुन्हा एकदा फटका खेळलाय. डाऊन दी ग्राउंड. चेंडू हवेत आहे. अल्ताफ चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर खेळी संपुष्टात येते ती कपिल याची. दोन षटकांच्या समती धावसंख्या झालेली 19 मित्रांनो वळतोय आम्ही मान्यवर कक्षामध्ये येतोय कारण अतिथी देवो भव. सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान दापोली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते भालचंद्रजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विकेशेर मात्रे आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सो बॅक टू क्रिकेट नाव. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकामध्ये धावसंख्येची झालेली आहे 3 बाद 19 आणि 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत. एक युवा समालोचक प्रतिभावान त्यांची प्रतिभा आहे नक्कीच निशांत पाटील. धन्यवाद गवळी सर. दरम्यान षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज हर्षद आहे आणि यावेळेस फलंदाज आहे हरेश आहे. पुन्हा एकदा हर्षद आपल्या षटकाडी पुढील चेंडू यावेळेस बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघला. यावेळेस चकवलंय या फलंदाजाला. पंचांनी फक्त एक सामना थांबवायचा आहे.
मी खूप खूप स्वागत करतोय. हार्दिक स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये स्वराज्य चषक 2020 मध्ये. तर नक्कीच षटक क्रमांक 30 यावेळेस हर्षद आला. हर्षदाने काय चांगला चेंडू टाकला, यावेळेस चकवलं या फलंदाजाला. पुन्हा एकदा हर्षद आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. हरीश या फलंदाजाला साडी. हर्षद पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल, त्या ठिकाणी शतरक्षक आहे तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. तर चांगला क्रिकेट पाहायला मिळाला आपल्याला यावेळेस. बघितलं बॅकफुटला गेला, दिशा दिली आणि काय चांगला फटका लगावलाय या फलंदाजानं. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. तर नक्कीच मित्रांनो, आपण ही स्पर्धा बघितली स्वराज्य चषक 2020 हे आयोजन विकी शेट मात्रे यांच्या माध्यमातून. तर नक्कीच खूप काही आठवणी घेऊन जाणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण बघितलं गेले 3 दिवस खूप चांगली स्पर्धा रंगली. प्रेक्षक मायबाप यांनी देखील खूप सपोर्ट्स केला या स्पर्धेसाठी. तर नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेतील अंतिम सामना पाहतोय. एका बाजूला गोरसे, एका बाजूला टेंबवली. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली की काय, नक्कीच प्रश्न विचारला गेला याकडे पंचांकडे, परंतु पंचांनी या ठिकाणी अपील फेटाळून लावलाय. तर नक्कीच चांगल्या चेंडूची समाप्ती गवळीसर या ठिकाणी पुन्हा एकदा या गोलंदाजांनी केलंय या मॅच मध्ये. निशान आपण कॉमेंट्री बॉक्स पाहतोय माझ्या डाव्या बाजूला. हे आपण रिप्ले पाहूया, त्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. अप्पर कटचा अंदाज होता फटका खेळण्याचा. आणि कॉमेंट्री बॉक्स माझ्या डाव्या बाजूला पाहतोय आपण जयेश तांगडी ऑफिशियल स्कोरर, आणि त्यांच्या डाव्या बाजूला निशान पाटील अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत, युवा समालोचक. पण संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट समालोचन त्यांनी केलेलं आहे. हर्षद पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. शतरक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते की काय, तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळेस या फलंदाजाला. एका धावेनं धावफलक पुढे सरकलाय. एक धावफलक धावा झाले त्या 22 धावा. हे पाहू शकता आमचे डीजे मॅन यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली माईक सिस्टीम त्यांनी उपलब्ध करून दिली आणि ठेवणीतल्या धून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतायत. जेव्हा षटकार लागतो, चौकार लागतो किंवा फलंदाज बाद होतो, तेव्हा ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर नक्कीच चांगलं संगीत देखील वाजवलंय डीजे मॅन याच्या माध्यमातून. आपण बघितलं गेले 3 दिवस नक्कीच चांगलं संगीत देखील ऐकवलंय या डीजे मॅनने. लियान डीजे यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर धून आणि व्हॉइस क्वालिटी देखील आपण बघितली. तर नक्कीच कौतुक करावं लागेल या डीजे वादकाचं देखील. पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर आयोजनाला, नियोजनाला हार्दिक शुभेच्छा. खास करून कॉमेंट्री पॅनलला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज माझे परम मित्र सिद्दीकजी भावे, आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा हर्षद आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस फलंदाज आहे समोर संकेत म्हात्रे. पुन्हा एकदा हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला गेला, काय चांगला फटका मारलाय. यावेळेस चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सर्रेक फटका 6 धावा. वाघाच काळीज मर्दानी छाती दरार हाय त्याचा. दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीव लगे जीवाचा. थँक्यू डीजे. आखूड डब्याचा चेंडू होता, शपल क्रॉस झाला आणि काहीच चांगला फटका मारलाय. चेंडू मात्र गेलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. आणि या 6 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकलंय. धावफलक धावा झाले त्या 3 बाद 28 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना यावेळेस आक्रमण केलं या गोलंदाजावर. आपण बघितलं सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली हर्षद या गोलंदाजानं. यावेळेस मात्र संकेत म्हात्रे या फलंदाजानं या गोलंदाजावर आक्रमण देखील केलंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हर्षद आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. संकेत या फलंदाजासाठी. संकेत यांनी देखील अधिराज्य गाजवले या स्पर्धेमध्ये, चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न फसलाय, यष्टीरक्षक देखील फसलाय. तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील होताना पाहतोय, परंतु एकाच धावेवर समाधान मानतोय यावेळेस हा फलंदाज. तर नक्की 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकाने प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग गोडसे संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. आणि मित्रांनो, दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सचिव, त्याचबरोबर साईस्फोर्ड कारभारचे सर्व महेंद्रजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आपल्यास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा. नक्कीच खूप साऱ्या आठवणी घेऊन जाणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहिल केनी, मालकोली यांनी षटकारांची हॅट्रिक, त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. कुठल्याही दोन्ही संघातील फलंदाजाला, दोन्ही संघातील गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. साहिल केनी, मानकोली, मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय.
कारण नक्कीच आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक ठेवलेलं आहे आणि 5,000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत. षटकारांची हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. तर नक्कीच अंतिम दिवस. तर अंतिम दिवस म्हटलं तर मला आठवण येते 25 जून 1983 या दिवसाची. त्या दिवशी कपिल देव रामनाम लिखन याने आपल्या संघासाठी वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तदनंतर अंतिम दिवस म्हटलं तर आठवण होते 2007च्या विश्वचषकाची. प्रमुख खेळाडूने त्या विश्वचषकातून माघार घेतली होती महेंद्रसिंग धोनीच्या आर्मीनं. तेव्हा मात्र वर्ल्ड कप जिंकून दिला होता. अंतिम दिवस म्हटलं तर आठवण येते 2 एप्रिल 2011च्या विश्वचषकाची. या विश्वचषकामध्ये तब्बल 28 वर्षानं सचिन रमेश तेंडुलकर सरांचं स्वप्न पूर्ण करून दिलं होतं. कॅन्सरग्रस्त असताना देखील युवराज सिंगने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी देखील केली होती. आणि अशाच प्रकारचा अंतिम सामना या मैदानामध्ये रंगलाय. स्वराज्य चषकामध्ये एका बाजूला आहे जय बजरंग गोरसई आणि एका बाजूला नील एंटरप्राइज टेंबोली हे दोन संघ. नक्कीच निशाल पाटील आपण आठवण करून दिली. 25 जूनची दुपार मी आजही विसरलेली नाहीये. 25 जून 1983 मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज जो अंतिम सामना झाला होता. दरम्यान मोनिश यावेळेस बॅकफुटला गेलाय. खूप उशिरानं फटका खेळलाय. कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल दुसऱ्या डावेसाठी. प्रयत्न देखील झालाय. खराब शतरक्षक झालाय. शतरक्षकानं चुकी केली. चुकीचं रूपांतर 2 मध्ये झालं. कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या 2 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावा झाले त्या 31 धावा. नक्की चांगला क्रिकेट खेळला गेला. आपण बघितली थोडीशी संधी निर्माण झाली आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या या फलंदाजाच्या माध्यमातून. साहिल केनी जे पारितोषिक ठेवले फक्त गोडसे संघासाठी ठेवलेले लक्षात घ्यायचं आहे. साहिल केनी मानकोली यांनी जे पारितोषिक ठेवलेले 5,000 रुपयाचं षटकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक फक्त गोडसे संघासाठी ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा मोनिश आपल्या षटकारी पुढील चेंडू सामोरे जाईल. संकेत मात्र हा फलंदाज. यावेळेस काय सुरेख फटका. चेंडू गेलाय मिड विकेट रिजन सीमा रेषेच्या बाहेर. सरळ साधा 1 साडी. सुरेख फटका 6 धावा. सरगमचा फाबा आईलाईन आई तुझा डोंगर दाना नीलाय गो डोंगर दाना नीलाय. सरगमचा फाबा आईलाईन आई तुझा थँक्यू डीजे. काय चांगला फटका खेळलाय. शॉर्ट टर्म पूल पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. इट्स अ 6 रन. 6 धावा आल्या त्या चेंडूवर. 6 धावेनं संघाचा धावफलक देखील पुढे सरकलाय. धावा झाले 3 बाद 31 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना आमचे मास्टर ब्लास्टर चे सर्वा उत्कृष्ट क्रिकेटपटू त्याचबरोबर पायगावचे उद्योग धनंजयजी गवळी यांच्याकडून टेंबोली संघाचे गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी ठेवलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. पुन्हा एकदा मोनिश आपल्या षटकारी पुढील चेंडू. संकेत मात्र या फलंदाजासाठी. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ शतरक्षक आहे अल्ताफ. कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही. यावेळेस परतावं लागेल संकेत मात्र या फलंदाजाला. यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय तो जय बजरंग गोरसई संघाचा. मोनिश यांनी 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. कारण धनंजयजी गवळी जे मास्टर संघाचे सर्व आहेत अध्यक्ष आहेत. मास्टर 40+ जो जी संघटना आहे त्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे प्रत्येक विकेटसाठी खास टेंबोली संघासाठी. आणि मोनिश यांनी 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. तर बघितलं आपण या बेसचं फ्लाईट दिली होती. या फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त देखील केलं होतं. एलिमिनेशन झालं नाही. उत्तम टायमिंग साधलं नाही आणि लॉंग ऑन सीमा रेषेजवळ अल्ताफ हा शतरक्षक होता आणि कोणत्या प्रकारे चुकी करत नाही. आणि संकेत मात्र या फलंदाज यावेळेस बाद झालाय. पुन्हा एकदा मोनिश आपल्या षटकारी पुढील चेंडू. यावेळेस हर्ष केने हा फलंदाज आहे. नक्की चांगला फलंदाज आहे. भिवंडी क्रिकेट आपण विचार केला तर नक्की चांगला फलंदाज आहे मोनिश. पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. या सिटीचं वाईड पंच दोन्ही समांतर करतील आणि अवंतरच्या स्वरूपात आणखीन 1 धावेची भर पडेल धावफलकावर. या एका धावेनं धावफलकावर धावा झाले त्या 38 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा मोनिश. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. एलिमिनेशन झालं नाही. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज काय झेल घेतोय. फर्स्ट लावला कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी काय चांगला झेल देखील घेतला आणि फलंदाज मात्र बाद झालाय.
काय गोलंदाजी करते मोनिश आपण पाहतोय. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय आणि आपला बँक बॅलन्सही वाढवतोय मोनिश. आतापर्यंत 1000 रुपयाचे पारितोषिक पटकावले जे धनंजय गवळी यांनी ठेवलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तर नक्कीच आपण पाहतोय गोरसे संघासाठी हॅट्रिक साठी साहिल केने याने 5000 रुपयाचा पारितोषिक लावलाय. तर नक्कीच चांगलं प्रोत्साहन दिलाय या साहिल केने या व्यक्तीनं. आपण बघितलंय की उत्तम नागरिक आहेत मानकुली गावाची आणि नजीकच्या कालामध्ये 1 लाखाची टुर्नामेंट देखील ठेवली होती. आजी स्मृती चषक देखील. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू आहे. फर्स्ट लाय खेळाडू स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय आणि यावेळेस मात्र या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. आपण बघितलं पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघाला आणि पूर्णपणे चकित झालाय. यावेळेस फलंदाज कपिल. नक्कीच कपिल पंकज हा फलंदाज आहे. पंकज यांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आपण बघितलं चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी देखील केले आणि अष्टपैलू कामगिरी देखील केले या फलंदाजानं. पुन्हा एकदा निशान सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा मोनिश याने अप्रतिम आणि चेंडूसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मोनिशसाठी. मोनिश पुन्हा एकदा आपल्या षटकाडी पुढील चेंडू यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पंकज बाद झालाय. चांगली गोलंदाजी झाली. षटकार मारल्यानंतर कमबॅक देखील केलाय गवळीसर या गोलंदाजानं. दरम्यान 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग गोरसे संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. तर नक्कीच मोनिश याने आतापर्यंत षटकामध्ये 1700 रुपये कमावलेत, कारण 3 फलंदाज बाद केलेले आहेत आणि जो अप्रतिम चेंडू हाताळला होता त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. 1700 रुपये. सामना संपल्यानंतर मोनिश आपण ते घेऊन जायचे आहेत, कारण धनंजयजी गवळी जी मास्टर ब्लास्टरची संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांनी ते पारितोषिक लावलं होतं आणि तब्बल मोनिश याने एका षटकामध्ये 1700 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. तर नक्कीच आपण बघितलं खूप चांगला क्रिकेट खेळला गेलाय. स्वराज्य चषक 2020 विकी शेट मात्रे, अब्बू स्पोर्ट खार्डी, इगल स्पोर्ट खार्डी यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतील अंतिम दिवस पाहतोय आपण मित्रांनो. आणि अंतिम सामना देखील चालू आहे. एका बाजूला जय बजरंग गोरसई आणि एका बाजूला नील इंटरप्राइज टेंबोल या 2 संघामध्ये. तर खूप सारे आठवणी देखील घेऊन जाणार आहे आपण या स्पर्धेतून. आपण बघितलं गेले 3 दिवस खूप सारं प्रेम देखील दिलंय या क्रीडा रसिकांना आणि आपण बघितलं कमिटीचा विचार केला. आम्हाला देखील या ठिकाणी संधी देखील दिली. एक नौका समालोचक असताना देखील एवढा मोठा इव्हेंट अटेंड करण्यासाठी संधी देखील दिली. तर नक्कीच मी विकी शेट मात्रे, अब्बू स्पोर्ट खाडी आणि समीर तांगडे यांचा देखील आभार मानेन. तर नक्कीच अतिशय सुंदर आनंद देखील मिळाला या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना. नक्कीच आमचं मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर देखील आमच्या समेत होते. संदेश पाटील असतील, सुभाष धुमाल. नक्कीच चांगलं समालोचन झालंय. तसेच ओमकार शेट्टे आपण बघितलं वाकलनेतून आलेले, त्यांनी देखील आमच्या समोर समालोचन केलंय. तर खूप सारे आठवणी घेऊन जाणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण विचार केला खूप चांगली स्पर्धा रंगले. तर नक्कीच मी मात्र यावेळेस समालोचन कक्षातून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस क्रिकेट. आणि मी या पुढचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय ज्याने महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या आवाजानं भुरळ पाडले, अनेक क्रीडा रसिकांच्या मनाला वेड लावलाय. वन अँड ओनली आणि दिग्गज समालोचक डॉक्टर गवळी सरांना. नक्कीच आपण एक स्वागत सन्मानाकडे वळूया मित्रांनो. धनंजय अशोक तांगडी, प्रोप्रायटर श्री गणेश एंटरप्राइजेस यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मोहन तांगडे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. मोहन तांगडे आपण आपल्या शुभास्ते धनंजय अशोक तांगडी, प्रोप्रायटर श्री गणेश एंटरप्राइजेस यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विकास मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. विकास मुकादम यांचे सुद्धा नेहमीच या स्पर्धेसाठी आभार मेहनत असते आणि संपूर्णपणे सहकार्य आम्हाला देत असतात. विकास मुकादम जे न्यूमिलम पायगाव संघाचे 40+ उत्कृष्ट खेळाडू आहेत, पण नेहमीच या स्पर्धेसाठी आम्हाला त्याचं सहकार्य मिळत असतं. त्यानंतर मित्रांनो खाडी गावचे शाखा प्रमुख
आणि नेहमी त्यांचं सर्वतोपरी सहकार्य या स्पर्धेसाठी मिळत असतं. नेहमी जेव्हा जेव्हा स्पर्धा असते कुमार तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं. मोहन तांगडे आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कुमार तांगडे खाडेगावचे शाखाप्रमुख यांच्या पत्नी या विद्यमान उपसरपंच आहेत. ग्रामपंचायत पायगाव आणि खाडीचे विद्यमान उपसरपंच आहेत. कुमार तांगडे स्वतः शाखा प्रमुख आहेत. त्यांचे स्वागत आणि सन्मान मोहन तांगडे आपल्या शुभास्ते करतील. तर मित्रांनो नक्कीच निशांत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. पण मी तर निश्चित म्हणेन की ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे त्याला संधी दिली आहे. त्याला निशांत पाटील आणि संधीचं सोनं केलेलं आहे. नक्की निशांत पाटील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील. समालोचक करण्यासाठी माझे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच. 39 धावांचं लक्ष ठेवलं आहे इथे. मयूर याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू इथे पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. पहिले चेंडू या षटकातील पहिले चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता. इनफिल्डच्या वरतून कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जाणारा झणझणीत चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. व्हॉट अ स्टार्ट. डॉक्टर खवले सर एक प्रश्न फक्त कळेल मी तुमच्या पुढे की प्रतीक अतिशय सुरेख फलंदाजी करते या स्पर्धेमध्ये आणि फायनल मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडू अटॅक केला आहे. नक्कीच एक चांगली सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या चेंडूवर एक सनसनीत दर्जेदार चौकार मारला होता इनफिल्डच्या वरून. पॉवर प्लेचं षटक आहे त्याचा फायदा उचललेला आहे. अगदी बरोबर. चांगली सुरुवात आपल्या संघाचं खातं खोलतंय आणि प्रतीक देखील आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतंय. मयूर यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून पुन्हा एकदा चेंडू सीमेकडे जातोय. पाठलाग केला जात आहे. चेंडू सीमेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रतीक पाटील याच्या बॅट मधून निघणारा हा चौकार. अतिशय सुरेख सुरुवात पाहायला मिळते. दमदार सुरुवात. नील एंटरप्राइजेस संघातील फलंदाजाने कुठल्याही फलंदाजाने या षटकामध्ये 15 धावा जर पटकावल्या तर धनंजय गवळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. कारण ऑलरेडी मोनिश यांनी 1700 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. क्या बात आहे. खेळाडूंचं प्रोत्साहन अतिशय सुरेख वाढवताना धनंजय गवळी साहेब ते उपस्थित आहेत. मास्टर 40 प्लसचे सर्वांनी अध्यक्ष आहेत धनंजय गवळी साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे. मयूर अतिशय महागडे षटक टाकतोय कारण की पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. प्रतीक पाटील स्पेशल ब्रँडेड 2 चौकार पाहायला मिळाले. इनफिल्डच्या वरतून जाणारे टिपिकल ब्रँडेड कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. मित्रांनो आज शेवटची रात्र या परिसरामध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशन याच्या माध्यमातून कारण की आज मेगा फायनल ग्रँड फायनल आपण पाहतो. मित्रांनो भरपूर चर्चा इथे झाली. या चर्चामध्ये देखील आपण बघितलं खर्च देखील भरपूर केलं. ग्रामस्थ मंडळ खार्डी खास करून वन मॅन शो विकी शेट म्हात्रे आणि अबू स्पोर्ट खार्डी आणि इगल स्पोर्ट खार्डी यांच्या माध्यमातून कमीत पैशामध्ये मोठी स्पर्धा ठेवणं देखील खूप मोठी बाब आहे. सर्व श्रेय जो जातोय तो म्हणजेच विकी शेट म्हात्रे यांना. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का इथे प्रतीक पाटील. अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये या हंगामामध्ये. मयूर थोडासा रिदम चुकतोय गोलंदाजीचा कारण की दबाव असेल कारण की ग्रँड फायनल खेळत आहे आपण आणि क्रिकेट रसिकांचं देखील जल्लोष इथे पाहायला मिळत आहे. आणि संदेश दोन्ही संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. मी दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मयूर डावखुरी आताचा गोलंदाज. यावेळेस अतिशय सुरेख दमदार षटकार पेश करताना प्रतीक पाटील. व्हॉट अ शॉट. क्या बात है. अतिशय सुरेख षटकार. प्रतीक पाटील ज्यावेळेस त्यांनी या ग्राउंड मध्ये आगमन केला होता पहिला सामना खेळण्यासाठी या स्पर्धेचा तिथून त्याने मागे बघितलं नाहीये कारण की या फलंदाच्या नावावर 85 धावांची एक मोठी स्फोटक पारी देखील आहे. गुड बॅटिंग. अतिशय जबरदस्त.
म्हणून तर सिटी क्रिकेटमध्ये देखील धनेश इलेव्हन कोकसे संघाकडून खेळत असतो. मात्र गाव गटातून अतिशय जबरदस्त दमदार क्रिकेट पाहायला मिळतोय ते प्रतीक पाटील याच्या माध्यमातून. 2 चौकार 1 षटकार पेश करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर डावखुरी हाताचा हा गोलंदाज सामना करतो फलंदाज खेळपट्टीवर प्रतीक. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावर. यावेळेस हवेमध्ये स्थिर राहिला आहे चेंडू. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि इथे मोठा मासा गला लागला आहे कारण प्रतीक बाद होतोय. चांगला झेल घेतलेला आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हेलिकॉप्टर टाईपचा अंदाज आणि एक चांगला झेल घेतला जातोय. मात्र स्वागत केले जाते कारण प्रत्येकाने दमदार सुरुवात केली होती. ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहेत ते कानाई स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती व BCAचे विद्यमान सदस्य प्रवेशजी देवळीकर. मी आपल्याला विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रवेश देवळीकर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत प्रवेश देवलीकर दादांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण की दादांकडे बघितल्यानंतर आम्हाला देखील प्रेरणा मिळतोय. चांगले चांगले सुविचार आठवण येतात. दादांचं खूपच प्रेम राहिलं आहे समालोचक परिवारावर देखील. आमचे सदस्य देखील आहेत. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 14 धावा. मित्रांनो अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रतीक पाटील याच्या माध्यमातून. चॅम्पियन संघ आहे समोर जय बजरंग घोरसई संघ नंबर 1 रँक सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे. दबदबा आहे टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं. मात्र इथे टेंबोली संघ चांगल्या स्थितीमध्ये. यावेळेस बघितलं आपण गोलंदाज स्वतः अडवण्याचा प्रयत्न केला होता. मिडल लॉंगॉनवर चेंडू येतो. इथे शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं की चेंडू शत्रकाच्या हातामधून मिस होईल काय. मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते धाव फलकावर 16 धावा. अतिशय सुरेख चांगली सुरुवात पाहायला मिळते. 39 धावांचा पाठलाग असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. इथे अतिशय सुरेख इथे खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी भरपूर अनेक आमचे मान्यवर बसलेले आहेत व्यासपीठावर. धावसंख्या 16 धावा. पाहूया या षटकातील अजूनही चेंडू आहेत आणि खेळण्यासाठी खेळपट्टीवर इथे फलंदाज असेल तो म्हणजेच हर्षद. वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय. आपला खातं देखील खुल्ला आहे हर्षद याने. अतिशय सुरेख हा क्रिकेट 23 तारखेपासून सुरू झाला आहे. 26 तारखेपर्यंत अजूनही इथे फायनल मॅच पाहतोय. मात्र शेवटच्या चेंडूला इथे पाहतोय आपण ऑफ स्टंपवर टाकला होता. कट झाला सर एष्टकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावर. डॉक्टर गवली सर एक चांगली सुरुवात मी म्हणेल इथे टेंबोली संघाची. कारण की लक्ष जो आहे 39 धावांचं आणि त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये इथे 16 धावा आलेल्या आहेत. प्रतीक पाटील याची अतिशय सुरेख सुरुवात इथे पाहायला मिळेल. 14 धावा केल्यानंतर आउट झाला आहे इथे प्रतीक पाटील. नक्कीच सुरुवात चांगली झालेली आहे. समोर जे लक्ष 39 धावांचं आहे. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही कारण समोरचा संघ हा सुद्धा माताबर संघ आहे. क्रिकेट तसंही आणि चितेचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र फ्रंटफुटला वाटतोय टेंबोली संघ. अगदी बरोबर. अजूनही 3 स्टार गोलंदाज येणार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. त्याच्यामध्ये सूरज केने संघाचा आधारस्तंभ असं म्हटलं जात आहे. डॉक्टर गवली सर 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. सूरज केने येतोय कीमॅन. गोलंदाजीचा कीमॅन अष्टपैलू खेळाडू तालुका क्रिकेट मधील. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज. पहिल्या चेंडूला ऑन साइड क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. सर एष्टकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग. चांगली सुरुवात पाहायला मिळते सूरज केने याच्या माध्यमातून. सूरज केने थोडंसं फील्ड मध्ये परिवर्तन करते कारण की शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटवर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे.
सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटच्या मधोमध घेतला चेंडूला आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग डीपच्या वरतून जाणारा षटकार पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख षटकार पाहायला मिळाला. विरेशाच्या बॅट मधून पहिल्या चेंडू डॉट केला होता सूरज याने, मात्र दुसऱ्या चेंडूला सीमेचा रस्ता दाखवताना इथे पाहायला मिळतंय. आता एक मजबूत स्थितीमध्ये गेला आहे इथे नील एंटरप्राइजेस टेंबोली संघ. भरपूर पाठीरेखा आलेल्या आहेत तिथे टेंबोली संघाचे. प्रत्येक चौकार षटकारानंतर त्यांना प्रोत्साहन करताना खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतंय. टेंबोली गाव संपूर्ण इथे सज्ज झाला आहे. मजबूत स्थिती आहे इथे. या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट हॅम्परचे स्पॉन्सर राजेशजी मडवी, त्याचबरोबर भूषणजी मडवी. आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर मी आपल्याला विनंती करतोय विकिशल मात्रे त्याचबरोबर अबुस्वर खाडे यांच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. सूरज यावेळी हलक्या हाताने मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. रनची संधी देखील होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. एक धाव कंप्लीट केले होते. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 23 धावा, 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओव्हर प्रोग्रेस. अतिशय सुरेख क्रिकेट पाहायला मिळालं. खूप प्रेम मिळालं या परिसरामध्ये पहिल्यापासूनच. राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता इथे, मात्र पंचांची निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडताना हा खेळाडू आणि दुसरा झटका इथे टेंबोली संघाला लागतोय, तो म्हणजे आर्शिताच्या रूपात. मित्रांनो, राजेश मडवी आणि भूषण मडवी यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, त्याचबरोबर जनरेटर उपलब्ध करून दिले, त्यांचाही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर प्रवीणजी चांगडी त्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गीय पंकज चांगडी यांच्या स्मरणार्थ त्यांचाही मी विकिशेट म्हात्रे त्याचबरोबर अबुस्फोट खाडे यांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जी आकर्षक ट्रॉफी आहे ती उत्तम देवडीकर आणि त्याच्या परिवाराने आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गीय संदीप देवडीकर यांच्या स्मरणार्थ त्यांचंही मी, प्रवेश देवडीकर असो, उत्तम देवडीकर असो, यांच्या संपूर्ण परिवाराचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. विकिशेट म्हात्रे त्याचबरोबर अबुस्फोट खाडे यांच्याकडून. अल्ताफ येतोय. खतरो के खेळाडू म्हटलं जाते टेनिस क्रिकेटमध्ये. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 23 धावा. अजूनही इथे आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी हलक्या हाताने फक्त टर्न केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप दुरून येतं. एक धाव कंप्लीट होते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनची संधी आहे. आता बघितलं पुन्हा एकदा आपल्या क्रिस बॉक्स मध्ये वापस आला आहे इथे. फक्त आणि फक्त एक धाव मिळालं. 24 धावा धाव फलकावर. प्रत्येक आमचा क्रिकेट रसिक जो आहे प्रत्येक चेंडूला जल्लोष करताना इथे पाहायला मिळतंय. नेक टू नेक फाईट पाहायला मिळतंय. जय बजरंग गोडसे संघाची ताबडतोब फलंदाजी केली होती ती म्हणजे प्रतीक पाटील याने. अतिशय सुरेख हा सामना मेगा फायनल, ग्रँड फायनल आपण बघतोय मित्रांनो. सूरज केन्ही राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी टॉप चुराला आहे ते. क्षेत्ररक्षक आहे तिथे हारेश केन्याची कोणत्या प्रकारची चुकीने आणि तिसरा झटका इथे टेंबोली संघाला. मित्रांनो, आपण वळूया स्वागत सन्मानाकडे, कारण मान्यवर कक्षामध्ये दयानंद तांगडे त्यांचं स्वागत आणि सन्मान कुशल तांगडे आपण आपल्या शुभास्ते करायचंय. दयानंद तांगडे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. दयानंद तांगडे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. एक बॉडी बिल्डर आहेत आणि दया जिमचे प्रोप्रायटर आहेत. मित्रांनो, नक्कीच आपण असं शरीर सौष्ठव बॉडी बिल्डर क्षेत्रामध्ये जायचं असेल आमचे दयानंद तांगडे यांच्याशी संपर्क आपण साधायचा आहे. आमच्या खाडीगावचे बॉडी बिल्डर आणि दया जिमचे प्रोप्रायटर. क्रिकेट बरोबर आपण सर नक्कीच आपण स्ट्रॉंग मॅन बनायचं असेल तर आपण दयानंद तांगडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर प्रवीण बाळकृष्ण तांगडे यांचंही
स्वागत आणि सन्मान कुशल तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. प्रवीण बालकृष्ण तांगडे आपण यायचं आहे. प्रवीण बालकृष्ण तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान मान्यवरांचं व्यासपीठावर केलं जात आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत संपूर्ण खार्डी ग्रामस्थ मंडळ खार्डी आणि त्याचबरोबर अबुस्फोट खार्डी. मॅचकडे जाऊया आपण आता मात्र, कारण की नवीन फलंदाज कुमार येतोय खेळपट्टीवर. अतिशय सुरेख सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. खारबावरनं भूषण पाटील यांनी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यास खास करून त्यांनी कॉमेंट्री पॅनलला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सामान्य अतिशय उत्कृष्ट समालोचन होते. क्लीन अँड नीट टेलिकास्ट बघायला मिळते आणि सुंदर आवाज डीजेच्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या धूल आमच्यापर्यंत पोहोचवल्या येत आहेत. त्याची त्यांनी सराहना केलेली आहे. भूषण पाटील आपलं हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात, मात्र प्रत्येक आयोजक अनेक स्पर्धेला मॅजिकल व्हॉइस महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज नेहमी वेल काढून, मित्रांनो डॉक्टर आहेत, पेशंट आहे आणि क्लिनिकमध्ये जास्त लक्ष असतो नेहमी, म्हणून प्रत्येक आयोजकाला एक पहिला दिवस आणि शेवटचा दिवस त्यांच्या माध्यमातून नेहमी मिळाला आहे. मात्र त्यांना नाईटची स्पर्धा मिळाली आहे म्हणून त्यांनी इथे वेल दिला आहे या स्पर्धेला. तर आपण ऐकूया 12 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. या कोणत्या प्रकारे हा सामना फिनिश करेल, कोणता संघ जिंकेल ग्रँड फायनल ऐकणार आहोत आपण. महाराष्ट्राचा बुलंद आवाज मॅजिकल व्हॉइस डॉक्टर गवली सर. मात्र या अगोदर जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही संघांसाठी, कारण की फायनल अतिशय सुरेख पाहायला मिळते प्रेक्षकांना. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज कपिल साईड आर्म. अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केला आहे. मित्रांनो, संदेश पाटील भिवंडीकर यांचा मनपूर्वक आभार. आमचे समालोचक सुभाष धुमाळ यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. निशाल पाटील यांचं सुद्धा मी समालोचक निशाम पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. याला ऑनडेपचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि असं वाटलं होतं क्रिकेटमधला सेफ फटका, पण संकेत मात्र ज्या अंदाजानं यांनी धाव घेतली होती आपल्या संघासाठी 2 धाव वाचवतोय. डॉक्टर गवली सर, मी एकच म्हणेल, इथे संकेत मात्र्याने पूर्ण बाजी लावली होती. अंगाला स्पर्श झाला चेंडू आणि ग्राउंड मध्ये थांबला. 2 धावा मिळाल्या इथे अल्ताब्याला. कपिल यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर टर्न झालेला आहे आणि उजव्याच्या बाहेर नाही निघून गेला. निधावच्या रूपाने चेंडूची समोर काय गोलंदाजी हाताळतोय कपिल. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. संदेश, मला असं वाटतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच रंगणार आहे. अगदी बरोबर, आणि प्रेक्षक देखील या सामन्याची आतुरतेने वाट बघत असतात. कट टू कट मॅचेस पाहण्यासाठी खूप मजा येत असते प्रेक्षकांना. कपिल यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पुन्हा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय आणि सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. क्या बात आहे, अतिशय सुरेख दमदार गोलंदाजी पाहायला मिळते ते कपिल केनियाचे. संदेश, आता चेंडू जर आपण बघितला बाहेर गेल्यानंतर टर्न झाला होता, यष्टीरक्षकाच्या हातात गेल्यानंतर टर्न झाला होता. अगदी बरोबर, जी व्हाईटची पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू गेला होता आणि कट झाला होता आणि हार्ट ऑफ गोडसे हरीश केनियाच्या हातामध्ये चेंडू निर्धावच्या स्वरूपात गेला होता. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कपिल याला फटका मारलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि याच बरोबर अल्ताफ याची खेळी संपुष्टात. धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद झाले. त्याच्यामध्ये प्रतीक, हर्षद, वीरेश आणि अल्ताफ याचा देखील खेळ शांत केला आहे. ते क्या बात आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी
डॉक्टर गवळी सर फक्त 2 धावा दिल्या 5 चेंडूमध्ये आणि 1 विकेट घेतलाय. अतिशय क्लास जो गोलंदाजीचा असतो तो इथे पाहायला मिळाला कपिल याच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. यस, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते. 26 धावा झाल्या, त्याने आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी. जवळपास 4 ते 5 हजार प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आमच्या गॅलरीज आहेत खचाखच भरलेल्या आहेत. स्वर्गीय सुरेश एंटरप्राइजेस स्टँड, त्याचबरोबर आयशा कंपाऊंड स्टँड, कपिल. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे आणि एक यशस्वी षटक पूर्ण होतं. आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश चांगली माहिती पोहोचवत या षटकामध्ये ज्या धावा दिल्या आहेत फक्त 2 आणि एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय वाटतं संदेश? 2000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत आणि मैदानात हे पाहू शकता आपण, मैदानात खचाखच भरलेले स्टँड आहे, आयशा कंपाऊंड स्टँड. हे प्रेक्षक पाहू शकता, मान्यवर कक्ष सुद्धा आपण PIP मध्ये पाहू शकता आणि हे विस्तीर्ण असं मैदान आणि पाहू शकता आपण सुरेश एंटरप्राइजेस स्वर्गीय सुरेश देवळीकरांना श्रद्धांजली देण्यासाठीचे स्टँड आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 13 धावांची. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आहे. आपण जवळपास घड्याळात 12 वाजता आहेत, मात्र प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं, हे आमचे आबूस्पोर्ट कार्डी संघाचे एक पदाधिकारी आणि खेळाडू सुद्धा आहेत ज्यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 13 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. असं वाटत होतं डॉक्टर गवळी सर की येणाऱ्या 2 ते 2.5 षटकामध्ये हा फायनल जिंकू शकतो. टेंबोली संघ ज्या प्रकारची सुरुवात झाली होती आणि नेहमी तुम्ही सांगितलं आहे की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत भविष्य करणं देखील खूप चुकीचं आहे आणि तोच क्रिकेट इथं पाहायला मिळाला गोडसे संघाकडून. गोलंदाजीचा जो क्लास आहे तो क्लास इथे आज आम्हाला इथे पाहायला मिळाला. मित्रांनो, अनेक अशा शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही संघांसाठी, कॉम्प्लिमेंट आहेत संपूर्ण भिवंडीच्या वतीने ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून आणि संपूर्ण मित्र मंडळीला जितके फ्रेंड्स फॉलोअर आहेत त्या सर्वांसाठी खूप सारे शुभेच्छा आहेत. सारंगावरनं दीपेश पाटील यांनी दोन्ही संघांना ऑल द बेस्ट दिलेला आहे आणि खास करून त्यांनी कॉमेंट्री पॅनलला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचं म्हणणं आहे की अतिशय उत्कृष्ट समालोचन. किशोर पाटील, गावदेवी ब्रॉसबँड पूर्णाचे करता धरता आहेत. डॉक्टर गवळी सरांसाठी कॉम्प्लिमेंट आहे स्पेशल. या चेंडू नंतर निश्चितच सांगेल. पंकज यानंतर फ्लिक केलेला आहे, चेंडूला हवेत आहे आणि यामध्ये वाट कॅच. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. किशोर पाटील सांगत आहेत की भिवंडी टेनिस क्रिकेटला ज्यावेळेस सुरुवात झाली, पहिली स्पर्धा आमच्या गावामध्ये डॉक्टर गवळी सरांनी केली. आम्हाला देखील अभिमान आहे, आमच्या गावाला देखील आहे की आम्हाला महान कॉमेंटर म्हणून आम्हाला पहिल्या स्पर्धेला येथे डॉक्टर गवळी सरांनी हजेरी लावली आणि तिथून त्याने मागे बघितलं नाहीये आणि अतिशय सुरेख समालोचक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या माध्यमातून किशोर पाटील पुणेगावचे आई गावदेवी ब्रॉसबँडचे करता धरता आहेत आणि एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. आम्ही आपला आभार व्यक्त करतो आणि म्हणूनच आम्ही मार्गदर्शक असं नेहमी डॉक्टर गवळी सरांच्या पुढे लावला जातो आमच्या माध्यमातून. त्याचबरोबर सुनील कांबळे वेतालपाडा यांच्या माध्यमातून देखील कॉमेडी पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे सुनील कांबळे. नक्कीच किशोर पाटील, मी आपला खूप खूप आभार व्यक्त करते. खरं तर तुम्हा सर्वांचं हे प्रेम आहे आणि का तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मी काय चांगल्या प्रकारे समालोचन करू शकतोय. पंकज याला मात्र व्हाट शॉट, व्हाट शॉट, वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. सरगमचा फवा आईलाईन आई तुझा डोंगर धनानी. एका एक पिक्चर मध्ये इथे वापसी करताना टेंबोली संघ असं वाटत होता की
हा सामना घोरसई संघाकडे झुकला आहे. डॉक्टर गवळी सर ज्या प्रकारे गोलंदाजीचा क्रम बघितला तर त्यानंतर पंकज याच्यावर अटॅक करताना पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, दुसऱ्या चेंडूवर षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक, कश्मकश काटेकी टक्कर. ग्रँड फायनल कसा असावर तर असा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि जर टेंबोली संघाने सामना जिंकला तर मात्र मास्टर ब्लास्टरचे संघटनेचे सर्वा अध्यक्ष धनंजय गवळी यांच्याकडनं अजून 1000 रुपयाचे पारितोषिक. आतापर्यंत मला वाटतंय 1700 आणि 500 2200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपये जे आले संघासाठी आले आणि 1700 रुपये मोनीसाठी आलेले आहे. क्या बात आहे. अतिशय सुरेख दमदार व्यक्तिमत्व आहेत. आणि प्रवीण भोईर यांनी 500 रुपये आणि हरेश नांदुरकर यांनी 500 रुपये प्रतीकसाठी दिलेले आहेत. सुनील कांबळे मॅचचा आनंद घेतात. खास करून गोरसे संघाला त्यांनी कॉम्प्लिमेंट दिलेत. चांगले पाटेरेकर आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. कल्याण नाकाचा जो पेट्रोल पंप आहे त्याचे इंचार्ज आहेत सुनील कांबळे, आपलं हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पंकज याला फटका खेळला, चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. डॉक्टर गवळी सर, सोपं समीकरण राहिलं आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. मात्र क्रिकेट आहे, काहीच मी म्हणू शकत नाही. इथून कुमार तू मार असा आदेश कर्णधाराकडून आणि कुमार याचे 2 वार इथे पाहायला मिळाले. एक षटकार आणि एक चौकार. गुड बॅटिंग. काय मॅच झालेला आपण पाहतोय, काय सामना पाहतोय आपण. आणि अंतिम सामना कसा असावा तर मित्रांनो असा संघर्ष अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत असं वाटतं सामना जातो की काय. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. नक्कीच विकेट म्हात्रे त्याजवळ अबुस्फोट कार्डी यांची जी मेहनत आहे नक्कीच त्याप्रमाणे सामना बघायला मिळतोय. मित्रांनो पुन्हा एकदा मी शेवटचे 3 चेंडू राहिले पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, त्याचबरोबर टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून स्पर्धा पाहणारे व युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहणाऱ्यांचं विकेट म्हात्रे त्याचबरोबर अबुस्फोट कार्डी यांच्या वतीने स्वराज्य चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. गुरुशेठ पाटील यांनी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक लावला आहे. टेंबोली संघाला जर विजय जर झाला गुरुशेठ पाटील तर 1000 रुपये घेऊन लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, कारण की 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. यानंतर बॅक टू द बॉलर. मानसिक दबाव बघायला मिळतोय. धावाची संधी होती, आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मात्र एकच धाव जर झाली तर सुपर ओव्हर आणि अंतिम सामन्याचा सुपर ओव्हर झाला तर असा एक विक्रम प्रस्थापित होऊ शकतो. नक्कीच जो वर्ल्ड कप मध्ये सामना झाला होता सुपर ओव्हर, सुपर डुपर संघ आहेत. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. दोन चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. सामना खूप रंगतदार इथे पाहायला मिळत आहे. आमचे पंच धर्मेंद्र तांगडे आणि प्रदीप तांगडे सुद्धा थोडेसे त्यांचं नजर सुद्धा सगळ्या बाजूने बघायला मिळते. कारण बरोबर आहे, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक जास्त दिसले त्यांच्या नजरेतून कधीच सुटणार नाहीत. पंकज याला मात्र लेट कटचा अंदाज. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मर्दानी छाती दरार आहे त्याचा दोस्तीला 1000 रुपये आलेले आहेत. जर टेंबोली संघ जर हा सामना यानी की फायनल ग्रँड फायनल जिंकतोय तर गुरुनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये इथे जमा झालेले आहेत. आणि मी तर म्हणेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज पैशांचा पाऊस झाला आहे. खूप पैसा इथे पाहायला मिळतोय. पाहूया डॉट झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल.
जर एक धाव काढली तर इथे टेंबोली संघ जिंकेल. वड मॅच, जोरदार टाळ्या वाजत शेवटच्या या चेंडूसाठी हृदयाचे धोके वाढवणारा हा सामना, प्रेक्षकांचे मन जिंकणारा हा कमॉन सामना. बिगॅन. सगळ्यांनी उभं राहून जोरदार टाळ्यांचा वर्षाव करायचा आहे. सगळ्यांनी उभं राहायचंय कारण शेवटचा चेंडू आहे. एक चेंडू आणि एक धाव, पैसा वसूल मॅच. अगदी बरोबर. सध्या तरी VC फॉर्मेट मध्ये जर विचार केला, भिवंडी क्रिकेट ग्रामीण याचा जर विचार केला तर सध्या 1 नंबर रँक करत आहे संघ गोडसे संघ. की टेंबोली संघ हा सामना जिंकेल हा प्रश्न कॉमेंट्री बॉक्स मध्ये निर्माण होतोय डॉक्टर गवली सर. मात्र 2 शक्यता आहेत. ह्या चेंडूवर टेंबोली संघ पराभूत होणार नाही. सुपर ओव्हर सामना होऊ शकतो, टेंबोली संघ मात्र पराभूत होणार नाही. अगदी बरोबर. मागचा सामना आठवला डॉक्टर गवले सर, त्या अल्ताफ बालीनेच तो धाव पूर्ण केला होता आणि संघाला विजयश्री आणून दिला होता. आणि अल्ताफ बाली इथं मी म्हणेल अल्ताफ शेख इथं स्ट्राईकवर आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, डॉट चेंडू झाला तर कोणीही मैदानात जायचं नाहीये. असंच म्हणेल अल्ताफ अपना अपना देख, कारण की एकच धाव आहे इथे आणि गोलंदाज आहे पंकज. अंब्रेला फील्ड बघायला मिळतंय. ज्याप्रमाणे छत्री असते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सेलिमिड ऑफ, थर्ड स्लिप, शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉर्ट लेग. मित्रांनो बॅकवर्ड शॉटची आठवण झाली तर रमन लांबाची लगेच आठवण होते. पंकज, चेंडू हवेत आहे. आणि याच बरोबर मित्रांनो हा संघ चॅम्पियन. जीवाचा विकी भाई आमचा, भिवंडी खर्डीचा विकी म्हात्रे हा, भिवंडी खर्डीचा विकी भाई आमचा. विजय झालं विकेशट म्हात्रे यांचं, इथं विजय झालं अबस्फोट खार्डीचं, इथं विजय झाला इगस्फोट खार्डी आणि ग्रामस्थ मंडळ खार्डी यांचं विजय झाला. जसं आपल्याला फायनल मॅच हवं होता तसं फायनल मॅच इथे पाहायला मिळाला. अतिशय खरंच सर्वांचं मी कौतुक करेन. सर्वांनी शांततेने हा सामना बघितला. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण
पावली टेंबोलीच्या पोरांना गो, टेंबोलीच्या पोरांना गो, टेंबोलीच्या पोरांना. तुझा देऊळ कोणी बांधिला, नदीला जिंकून दिला गो, नदीला जिंकून कोणी दिला, जिंकून प्रतीक पाटीला नितो, प्रतीक पाटीला जिंकून प्रतीक पाटीला नितो. अल्ताफ शेख यांनी बोल बजरंग बली की जय, तेंडुलकरांचा जय जयकार. बोल बजरंग बली की जय, तेंडुलकरांचा जय जयकार. म्हात्रे. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद मित्रांनो. आपण सर्वप्रथम वळूया या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. सर्वप्रथम मी म्हणेल आबुस्फोट खाडी संघाचे जे सदस्य आहेत, जे क्रिकेटर आहेत, त्यांना विनंती करेल की आपण समोर खेळाडूंसाठी बसण्यासाठी खुर्च्या लावून घ्यायचे. व्यासपीठ जो आहे त्याच्या समोर चेअर लावून घ्यायचे. वैभव आणि अजय तांगडी आपण आपल्या सहकारी मित्रांना घेऊन आपण